स्त्रियांचं एक वेगळंच अटॅचमेंट असतं, एक आकर्षण असतं, एक इमोशनल कनेक्ट असतो. तर असं काही आहे का की म्हणजे फिजिकली तुम्ही इतकंच सोनं घेऊ शकता आणि इतकंच सोनं घरी ठेवू शकता? गोल्ड एक स्त्रीधन पण म्हटलं जातं, राईट? तर त्याच्यात समजा तुमच्याकडे त्याचं बिल नाही आहे, पावत्या नाही आहे, तर आणि तुम्ही मॅरिड आहेत, तर तुम्हाला 500 ग्राम म्हणजे 50 तोलं सोनं ठेवायची परवानगी आहे. तुम्हाला कोणी विचारणार नाही की कुठून आलं, काय आलं. तुम्ही अनमॅरिड फिमेल्स आहेत, तर तुम्हाला 250 ग्राम्स म्हणजे 25 तोलं सोनं अलाउड आहे. आणि मेनचं पण सांगतो की त्यांना 10 तोला अलाउड आहे. बिल वगैरे नसेल तरी 10 तोलं सोनं ते ठेवू शकतात. हे कन्सिडरिंग फॅक्ट दॅट इंडिया इज सोने की चिडिया. इंडिया वॉज कॉल्ड सोने की चिडिया. आणि गोल्ड प्रत्येक कार्यक्रमामध्ये, बारसा, बर्थडे, अगदी बाळ जन्माला आल्यापासून ते सुरूच तर होतं. जे गिफ्टिंग येतात, हे येतात, तर ते बिल द्यायची प्रथा नाही आपल्याकडे, बरोबर. फक्त सोनं द्यायची प्रथा आहे. याच्यात त्याच्या पुढे अगर काय सोनं असेल तर तुम्हाला त्याचं ठोस प्रूफ पाहिजे, आणि तुम्हाला सगळं प्रूफ आहे तर तुम्ही 5 किलो पण सोनं ठेवू शकता.